सबस्क्राईब करा मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलला. लाल बटन दाबून आणि जे बेल आयकॉन दिसतंय त्याला प्रेस करा. हे दोन्ही ग्रे कलरचं झाल्यावर तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले मिळेल आणि तुम्ही माझी एकही रेसिपी मिस नाही करणार. तर आज मी इथे सगळे तुम्हाला पावडर्स कशा बनवायचे ते इथे बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे तुम्हाला उन्हाळ्यासाठी तुम्ही एकदा हा पावडर बनवून ठेवतात आणि याची काय काय उपयोग आणि हा पावडर तुम्ही कशामध्ये नंतर वापरू शकता वर्षभर ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर इथे कांदे घेतलेले आहे. सगळ्यात पहिले कांद्याचं बघूया आपण. तुम्हाला जेवढे कांदे हवे असतील तेवढे तुम्ही कांदे घ्यायचे आहे. इथं मी 2 ते 2.5 किलो कांदे घेतलेले आहे जवळपास आणि त्याला असे लंबे पतले काप करून तुम्हाला सर्व कांदे अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आहे. जेवढे होईल तेवढे शक्य पतले काप तुम्हाला कांद्याचे करायचे आहे. तर कांदे आता इथे सगळे चिरून घेणार आहे मी आणि ते बाजूला ठेवून देणार आहे उन्हामध्ये वाळवत. त्याचप्रमाणे आता आपण टमाटर घेतलेले आहे. इथे लाल घट्ट असे टमाटर बघतानाच तुम्ही टमाटे असे आणायचे मार्केटमधून, घट्ट आणि लालसर. जास्त पिकलेले पण नाही पाहिजे ते, नाहीतर त्याला बुरशी येऊ शकते. तर टमाट्याच्या पण फोडी तुम्हाला हव्या त्या आकाराच्या गोल किंवा पण पतल्या करून घ्यायच्या आहे तुम्हाला स्लायसेस. तर तुम्ही बघू शकता जवळपास ते 3 किलो टमाटे असतील. त्याची पावडर बनल्यानंतर खूप कमी बनते, त्यामुळे तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल तेवढे तुम्ही टमाटे इथे चिरून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने सगळे टमाटर इथे चिरून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे उन्हामध्ये आता सुकवत ठेवलेलं आहे. सोबतीनेच कांदा पण इथे उन्हामध्ये सुकत ठेवलेला आहे. कांदा सुकायला 2 ते 3 दिवस लागतात, पण टमाटर सुकायला बरोबर तुम्हाला 7 दिवस म्हणजे 1 आठवडा 6 ते 7 दिवस पूर्ण लागतात. तर टमाटे आता इथे आम्ही सुकवत घेतलेले आहे. याला तुम्हाला रोज चेक करायचं आहे, नाहीतर त्याला बुरशी लागू शकते. त्याचप्रमाणे आता लसूण घेतलेलं आहे इथे 1 वाटी सोलून. पहिले सगळी तुम्हाला मी प्रोसेस दाखवते आहे, नंतर पुढची प्रोसेस मी सांगणार आहे. लसूण असं क्रश करून घेतलेलं आहे मिक्सरमधून. तुम्ही बघू शकता मिक्सरमधून याला असं जाडसर क्रश करून फिरवून घेतलेलं आहे आणि याला पण आपल्याला उन्हामध्ये सुकत ठेवायचं आहे. त्याच्या सोबतीनेच आपल्याला आलं पण घेतलेलं आहे इथे. आलं म्हणजेच अद्रक, त्याला पण क्रश करून घेणार आहे जाडसर मिक्सरमधून. तुम्ही बघू शकता अद्रकचं किंवा आल्याचं जे आहे ते जाडसर फिरवून घेतलेलं आहे, क्रश करून घेतलेलं आहे. आणि लसूण आणि आलं हे पण उन्हामध्ये तुम्हाला सोबतीने सुकत ठेवायचं आहे. एकदा सगळं सुकत ठेवलं की मग तुमचं प्रोसेस रेग्युलर म्हणजे ती रुटीनमध्ये प्रोसेस होऊन जाते आणि कांदा आणि अद्रक लसूण थोडंसं लवकर सुकतात. त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे. हा तुम्हाला उन्हामध्ये सुकवायचा नाही आहे. हा तुम्ही घरातच एका दुरडीमध्ये किंवा टोपलीमध्ये प्लास्टिकच्या ज्याला हवा लागेल त्याच्यात ठेवून दिला की हा कढीपत्ता सुकल्या जातो घरच्या घरामध्ये सावलीतच. तर आता कढीपत्त्याची आता पावडर बनवायला आपण चालू करूया. सगळं साहित्य सुकलेले पुढे तुम्हाला मी दाखवणार आहे. कढीपत्ता पूर्ण सुकवलेला आहे नीट आणि याला आता आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. याची नीट फाईन पावडर करून घ्यायची आहे आणि याला चाळून घ्यायचं आहे. तर मिक्सरमधून याला चाळून घेतलेला आहे. हा तुम्ही वापरू शकता, फ्लेवर देऊ शकता चिवड्याला किंवा मग खिचडीमध्ये, किंवा नसेल कोणती आपल्याला कढीपत्ता नसेल घरामध्ये पण त्यामध्ये पण तुम्ही हा कढीपत्ता वापरू शकता. किंवा सगळ्यात बेस्ट सुकलेल्या कढीपत्त्याची चटणी पण खूप छान लागते. ती चटणी पण तुम्ही करून ठेवू शकता. जशी आपण चटण्या करतो त्याप्रमाणे कढीपत्त्याची पण चटणी तुम्ही करून ठेवू शकता. तर आता त्यानंतर पुढची प्रोसेस बघूया. आतापर्यंत सगळं तुम्हाला लक्षात आलं असेल. त्यानंतर टमाटे तुम्ही बघू शकता पूर्ण सुकून कडक झालेले आहे, एकदम कुरकुरीत झालेले आहे. तुम्ही बघू शकता बरोबर 7 दिवस हे टमाटे सुकायला लागले. मधून तुम्ही चेक करायचं, त्याला पांढरी बुरशी लागू शकते. त्यामुळे एकदम पतले काप तुम्ही करताना टमाट्याचे करून घ्यायचे आहे. तर टमाटे नीट सुकवून झालेले आहे. त्याचबरोबरीने कांदा पण इथे तुम्ही बघू शकता 2 किलो कांद्याचा कांदा खूप छोटा कमी होतो वाळल्यानंतर. हा कांदा तुम्हाला जास्त नसेल पावडर करायची तर तुम्ही भरून ठेवू शकता बरणीमध्ये, चिवड्याला वगैरे टाकायला कामा येतो. त्याचबरोबरीने लसूण आणि अद्रक पण इथे पूर्ण व्यवस्थित वाळलेलं आहे. तर आता आपल्याला जे पावडरी करून घ्यायचं आहे, पण यांचे उपयोग तुम्ही कसे करू शकता ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तर सगळ्यात पहिले आपण आलं आहे त्याची पावडर करून घेऊया. सुकलेलं वाळलेलं जे अद्रक आहे त्याची पावडर इथे करून घेतलेली आहे. ही तुम्ही चहामध्ये पण वापरू शकता, कारण याला आपल्याला आपण मिक्सर असं फिरवलेलं आहे की प्रत्येक वेळेला मिक्सर साफ करून घेतलेला आहे. त्यामुळे चहाला तुम्ही वापरू शकता. बऱ्याच गोष्टींना अद्रक पावडर तुम्ही वापरू शकता ग्रेव्हीमध्ये. त्याचप्रमाणे लसणची पण पावडर इथे करून घेतलेली आहे. सोबतीनेच कांद्याची पण पावडर आता आपल्याला करून घ्यायची आहे. तर अद्रक, लसूण आणि कांदा तुम्ही बघू शकता. अद्रक, लसूण आणि कांद्याची पावडर इथे करून घेतलेली आहे. आता राहिलं टमाटर. मी टमाट्याची मुद्दामून शेवटी सांगते आहे, कारण याचे उपयोग तुम्हाला खूप होतात टमाट्याच्या पावडरीचे.
तर टमाट्याची पावडर इथे करून घ्यायची आहे। ही ग्रेव्हीमध्ये तुम्ही पावडर टाकू शकता, पंजाबी डिशेसमध्ये टाकू शकता, पनीरच्या भाजीमध्ये टाकू शकता, छोले वगैरे किंवा चना तुम्ही जे बनवाल त्यामध्ये टमाटर नसेल तरी पावडर तुम्ही वापरू शकता। त्याचप्रमाणे वेफर्स चिप्स आपण बनवतो त्याने तुम्ही सीझनिंग करू शकता टोमॅटो, किंवा तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये क्रीम ओनियनचे पण येतात, त्याच्यावर तुम्ही ह्या पावडरी वापरू शकता। तर वेफर्सवर करू शकता, पास्तामध्ये पिझ्झामध्ये ॲड करू शकता, ग्रेव्हीजमध्ये तुम्ही करू शकता। आणि मेन टोमॅटोची जी पावडर आहे तिचं तुम्ही इन्स्टंट जे मार्केटमध्ये टोमॅटो सूप पॅकेटमध्ये मिळतात तसं सूप तुम्ही बनवून पिऊ शकता, लहान मुलांना पण देऊ शकता। त्याच्यामध्ये फक्त कॉर्नफ्लॉवरची घोळ तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही पुदिना पण वाळवून ठेवू शकता। पुदिनानं पण क्रीम ओनियन चिप्स जे भेटतात मार्केटमध्ये लेसचे तसे तुम्ही त्याला सीझनिंग करू शकता। तर अशा प्रकारे सगळ्या पावडरी बनवून तुमच्या तयार झालेल्या आहे। वर्षभर तुम्ही ह्या पावडरी किंवा 6 महिने तरी कमीत कमी तुम्ही ह्या पावडरी वापरू शकता, तुम्ही सील पॅक नीट ठेवल्या तर लॉक बॅगमध्ये। तर कांदा, अद्रक, लसूण, टमाटर, कढीपत्ता अशा पावडरी तुमच्या बनवून तयार झालेल्या आहे। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक नक्की तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या अशा एक छानशा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।